विद्यालय तुरुकवाडी असून आम्ही विकसित भारत बिनजॉन वोकल फॉर लोकल यांच्या अंतर्गत आम्ही आमच्या आजूबाजूच्या परिसरात खूप ऐकले वाचले की शेतकऱ्याला शेतीतून खूप चांगले पीक घेता येत नाही. दुष्काळामुळे शेतकऱ्याच्या डोक्यावर खूप कर्ज आले, त्यामुळे कित्येक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. हा प्रयोग आम्ही विचार करून बनवला. या प्रयोगात आम्ही शेतकऱ्याच्या जीवनाचे काही टप्पे दाखवलेले आहेत. पशुपालनापासून दूध उत्पादन होते. सेंद्रिय खतापासून शेतीला चांगले पीक मिळते. शेतकरी तो पीक बाजारात विकू शकतो. त्यापासून शेतकऱ्याची चांगली कमाई होऊ शकते. मेंढीपालनापासून आपल्याला लोकर व लेंडी खत मिळते. त्या मेंढ्यांचे दूध आपण विकू शकतो. लेंडी खत आपण विकू शकतो व आपल्या शेतीसाठी त्याचा वापर करू शकतो. कुक्कुटपालनामुळे आपल्याला अंडी, मांस, पिल्ली मिळतात. अंडी आपल्याला विकता येतात. व कुक्कुटपालनामुळे आपल्याला अंडी, मांस मिळतात. सेंद्रिय खतापासून शेती म्हणजे आपण इथे पिके दाखवलेली आहेत. या पिकांमुळे शेतकऱ्याला खूप उत्पादन मिळू शकते. त्यामुळे नापीक जमीन सुपीक होऊ शकते. या प्रयोगामुळे असे सिद्ध होत आहे की शेतकऱ्याला ह्यातून खूप पैसे मिळू शकतात. तो कर्जमुक्त होऊ शकतो व त्याला पुढचे कोणतेही पाऊल उचलण्याची गरज नाही. असताना आम्हाला शेतकऱ्याच्या आयुष्यातील समस्या समजल्या व शेतकरी कसा करू शकतो, एका व्यवसायापासून तो आपले व्यवसाय कसे वाढवू शकतो हे आम्हाला समजले. आमचा हा छोटासा प्रयत्न त्यांच्या अडचणी दूर आमचा हा छोटासा प्रयोग शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी.